बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण आपल्याकडे खूप प्रचलित आहे. सगळ्या म्हणी अनुभवात आलेल्या आहेत. त्यामुळेच या म्हणीमध्ये सुद्धा खूप मोठा अर्थ दडलाय. लहानपणीच मुलांमध्ये अशा काही सवयी दिसून येतात ज्या मोठेपणी ही मुलं खूप बुद्धिमान होणार आहेत किंवा हुशार होणार आहेत याचे काही संकेत असतात. अशा कोणत्या सवयी आहेत? तुमच्या मुलांमध्ये या सवयी आहेत का? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% लोक असे आहेत जे लोकमत भक्तीचे व्हिडिओ नियमित बघतात, पण तरी त्यांच्याकडनं अजून सबस्क्राईब करायचं राहिलंय. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. पालक होणं ही साधी गोष्ट नाही. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे, आपली मुलं बुद्धिमान निघावीत, चांगली माणूस म्हणून आयुष्य जगावी, यासाठी सगळेच पालक प्रयत्न करताना दिसतात. पण तरी सुद्धा मुलांमध्येही मुळातच काही सवयी असतात किंवा मुलांचा स्वतःचा असा एक स्वभाव असतो आणि त्याप्रमाणे ते पुढे चालतात. मुलांमधल्या अशाच 3 सवयी किंवा 3 गोष्टी आपण बघणार आहोत, ज्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो, पण मुलांमधले ते गुण असू शकतात जे त्यांना पुढे जाऊन तल्लख बुद्धिमत्ता तसंच हुशारी देऊ शकतात. काही अभ्यासकांच्या मते बुद्धिमान मुलांच्या खेळण्याच्या, वागण्याच्या सवयी इतर मुलांपेक्षा बऱ्याच वेगळ्या असतात. त्यामुळे बुद्धिमान मूल लगेच ओळखता येतं. मुलांची चाणाक्ष बुद्धिमत्ता हेरणाऱ्या या सवयी नेमक्या कोणत्या आहेत ते आता बघूया. त्यातली पहिली सवय म्हणजे बऱ्याचदा हा अनुभव अनेकांना येत असेल. कितीदा सांगूनही मुलं एका जागी स्वस्थ बसत नसतील. प्रत्येक गोष्टीला हात लावून बघण्याची, तसंच कधी कधी तर एखादी वस्तू फाडून फोडून तिच्या आत काय आहे हे बघण्याचं कुतूहल मुलांमध्ये असेल तर ही सवय पालकांची डोकेदुखी ठरते खरी. पण यामध्ये हेच दिसतं की मुलामध्ये कुतूहल भरपूर आहे, जिज्ञासा आहे, त्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे. ही सवय मोठं झाल्यावर कुठल्याही गोष्टीच्या तळाशी जाण्याची सवय मुलांना लावते. त्याचबरोबर एखाद्या खेळण्यात मुलं एवढी दंग होऊन जातात की तुम्ही कितीदाही आवाज देऊन ते तुमच्याकडे लक्ष देत नाहीत. बऱ्याचदा या गोष्टीने तुमची चिडचिड होते. अशा वेळी पालकांना मुलं आपलं ऐकत नाहीत, आपल्याकडे दुर्लक्ष करतात असं वाटतं. ते साहजिक आहे आणि त्यातून राग येतो. पण यातून मुलांची एकाग्रता दिसून येते की ते जे काही काम करतायत त्या कामामध्ये ते एवढे गढून गेलेले आहेत, एवढी एकाग्रता त्यांना साधली आहे की त्यांच्या आजूबाजूला कुठला आवाज येतोय याकडे देखील त्यांचं लक्ष नाही. आणखीन एक सवय म्हणजे जी पालकांसाठी नेहमी डोकेदुखी ठरते ती म्हणजे मुलं वारंवार प्रश्न विचारतात. खरं तर हा मुलांचा स्वभाव असतो की कुठलीही गोष्ट जाणून घेण्यासाठी ते अनेक प्रश्न विचारतात आणि ही गोष्ट चांगली आहे. का, कुठे, केव्हा असे प्रश्न विचारले जातात. फक्त त्याची योग्य उत्तरं पालकांनी दिली पाहिजेत. बऱ्याचदा काही प्रश्नांची उत्तरं पालकांनाही माहीत नसतात. अशा वेळी प्रामाणिकपणे मान्य करावं आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधून मुलांना सांगावीत. किंवा बऱ्याचदा काही प्रश्नांची खरी उत्तरं मुलांना सांगणंही शक्य नसतं, त्यांचं वय लहान असतं किंवा इतरही काही गोष्टी. पण अशा वेळी त्यांचं लक्ष विचलित करावं, पण त्यांच्यावर प्रश्न विचारल्याबद्दल रागवू नये, त्यांना ओरडू नये. कारण या सवयी मुलांच्या बुद्धिमत्तेची चमक दाखवतात. मुलं विचार करतायत, मुलांना काहीतरी जाणून घ्यायचंय, ही चांगली गोष्ट आहे. अशी मुलं मोठं झाल्यावर नक्कीच कुठल्याही विषयाच्या खोलाशी जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जो विषय आवडत असेल त्यामध्ये प्रावीण्य मिळवतात. पण हे सगळं करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. अगदी लहान वयात जेव्हा मुलं बोलायला शिकतात तेव्हा घरात जर त्यांच्या अवतीभोवती शिव्या दिल्या जात असतील आणि त्यातले शब्द मुलंही उच्चारत असतील तर अशा वेळी आजूबाजूची मंडळी हसतात. मुलांना त्यातून वाव मिळतो. असं होऊ न देता मुलं आजूबाजूला असताना कुठलेही अपशब्द वापरू नये. मुलांच्या कुठल्याही चुकीच्या कृत्याला हसू नये. बऱ्याचदा असं होतं की लहान वयात मुलं काहीतरी बोलून जातात, मोठ्यांचं चुकीचं अनुकरण करतात. पण ती लहान आहेत, गोड दिसतायत म्हणून सगळेजण हसतात. पण त्यातून मुलांना चुकीच्या गोष्टी करायला प्रोत्साहन मिळतं. म्हणून मुलं जी काही चुकीची गोष्ट लहानपणी करतायत ती तिथेच थांबवायला हवी, जेणेकरून त्या गोष्टीचं मोठं स्वरूप होणार नाही. मित्रांनो, त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरातल्या लहान मुलीने किंवा मुलाने तुमच्याशी कधीही खोटं बोलू नये, तर तुम्ही त्याच्याशी किंवा त्याच्यासमोर तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याशी कधीही खोटं बोलू नका. कारण मुलांना तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता याचा परिणाम मुलांवर जास्त होत असतो. म्हणून जर मुलांनी तुमच्याशी खोटं बोलू नये असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मुलांसमोर कुणाशीही खोटं चुकूनही बोलू नका. या व्यतिरिक्त आईवडिलांनी आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा. घरात नेहमीच भांडणं होत राहिले तर घरातल्या वातावरणाचा चुकीचा परिणाम मुलांवर होतो.
मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील तर स्वतः त्या आधी अंगीकारायला हव्यात. कारण मी मघाशी म्हटलं तसं, मुलं तेच करतात जे ते बघतात. मुलं अनुकरण प्रिय असतात. त्यामुळेच मुलांसमोर चुकीचं वागणं तुम्ही ठेवलं तर मुलंही तेच वागायला शिकतात. म्हणून पालक झाल्यानंतर स्वतः सुद्धा आपल्या वागण्यामधले दोष दूर करायचे असतात, जेणेकरून कुटुंबातलं वातावरण आनंदी राहील. आता बऱ्याच पालकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की घरातलं वातावरण तर आम्ही चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतोच, पण बाहेरच्या वातावरणाचं काय? बाहेरच्या वातावरणाचा परिणाम, बाहेरच्या संगतीचा परिणाम तर मुलांवर होतोच ना. त्यासाठीच मुलांना मनाने कणखर बनवायला हवं. बाहेर काय चांगलं काय वाईट याची ओळख मुलांना करून द्यायला हवी. आणि या सगळ्यासोबतच मुलांना साधना उपासना सुद्धा शिकवायला हवी. कारण मन कणखर बनवायचं असेल, मनाने मुलं खंबीर झाली पाहिजेत असं वाटत असेल तर मुलांकडे साधनेची शक्ती हवी. त्यासाठीच आपल्याला लहानपणापासून आपले आई वडील श्लोक शिकवतात. काही श्लोक रोज म्हटले असता मुलांमध्ये सकारात्मकता वाढते. बाहेरच्या नकारात्मक वातावरणाशी लढण्याची शक्ती मुलांमध्ये येते आणि मुलांची सतसत विवेकबुद्धी चांगल्या प्रकारे कार्य करते, ज्यामुळे चांगल्या वाईटाचा फरक त्यांना करता येतो. पण मग असे कोणते खास मंत्र आहेत जे तुम्ही मुलांना रोज शिकवायला हवेत, किंवा कमीत कमी त्यातला एकतरी मंत्र मुलांकडून रोज म्हणून घ्यायला हवा? त्या मंत्रांबद्दल आता जाणून घेऊ आणि त्या मंत्रांचे काय फायदे आहेत ते सुद्धा आता बघू. पहिला श्लोक आहे गायत्री मंत्र. श्लोक सांगते मग त्याचा लाभ सांगते. श्लोक असा आहे, ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा प्रसिद्ध असा गायत्री मंत्र जो प्रातःकाली म्हणण्याचा सूर्यदेवांचा शक्तिशाली मंत्र आहे. हा मंत्र सकाळी म्हणायचा आहे. सूर्यपूजा करून हा मंत्र म्हटला असता सूर्यासारखं तेज प्राप्त होतं आणि आत्मविश्वासही वाढतो. मुलांचे बौद्धिक आणि आध्यात्मिक तेज वाढते. हा जप केल्याने मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते. सकाळी लवकर उठण्याची सवय लागते आणि आयुष्यभरासाठी शिस्त लागते. हा श्लोक सकाळी उठून सूर्योदयाच्या वेळी म्हणायचा आहे. त्यानंतरचा दुसरा श्लोक आहे गुरुमंत्र. तो असा आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मुलांना त्यांच्या वडिलांचा, त्यांच्या शिक्षकांचा आदर करायला शिकवणारा हा श्लोक गुरुमंत्र म्हणूनही कामी येतो. मुलांना त्यांच्या जीवनात शिक्षक आणि मार्गदर्शक किती महत्त्वाचे आहेत हे या श्लोकातून कळतं. गुरूंची टिंगलटवाळी न करता ते पूजनीय मानून त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकलं पाहिजे याचा बोध या श्लोकातून होतो. हा श्लोक तुम्ही त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी त्यांच्या सोयीनुसार म्हणायला लावू शकता. त्यानंतरचा श्लोक म्हणजे मृत्युंजय मंत्र. मृत्युंजय मंत्र का म्हणायचा, कसा म्हणायचा ते बघूया. मंत्र असा आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मोक्षी यमामृतात. सर्व शक्तिमान देवादिदेव महादेव यांचा हा मृत्युंजय मंत्र आहे. हा मंत्र आरोग्य, दीर्घायुष्य हे सगळं लहान मुलांना देईल. मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती देणारा हा मंत्र आहे. हा महामृत्युंजय मंत्र मुलांना सगळ्या प्रकारच्या भीतीपासून मुक्त करतो. बऱ्याचदा मुलं रात्री झोपेत घाबरतात, त्यांना वाईट स्वप्न पडतात, रात्री दचकून उठतात, ओरडतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महामृत्युंजय मंत्र त्यांची सगळ्या प्रकारच्या भीतीतून मुक्तता करेल. फक्त या मंत्राचे उच्चार मात्र अचूक असायला हवेत. मुलांकडनं ते म्हणून घेताना उच्चारांवर लक्ष द्या. मोठ्या माणसांनी सुद्धा हा मंत्र शुद्ध अंतःकरणाने म्हटला असता लोकांच्या वेदना आणि अपघातातून बरं होण्याची शक्ती या मंत्रामुळे मिळते. हा मंत्र नैराश्यातून मुक्ती देतो. त्यानंतरचा मंत्र आहे देवी स्तवन. मंत्र या प्रकारे आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांचे रक्षण करणारी देवी माता सर्व काही मंगल करणारी आहे. ती आई आहे. तिचा आशीर्वाद पाठीशी असेल तर भीती उरत नाही. या मंत्राचा जप केल्याने तिचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते. कारण तीच जीवनात शुभत्व देते, पूर्णतेची भावना देते आणि सर्व नकारात्मकतेपासून संरक्षण करते. जेव्हा मुलं या मंत्राचा शुद्ध अंतःकरणाने आणि हेतूने जप करतात तेव्हा त्यांना कालांतराने सुरक्षिततेची भावना जाणवायला लागते आणि आपल्या मागे कोणीतरी आहे, आपल्याला कुणाचा तरी आधार आहे, जगदंबा आपलं रक्षण करते आहे, ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. त्यानंतरचा मंत्र म्हणजे
सरस्वती वंदना, जी मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे, ती या प्रकारे: या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. देवी सरस्वती ही ज्ञान आणि बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते. ती बुद्धी देते, व्यक्तिमत्व उत्कृष्ट बनवण्यास मदत करते. सरस्वती मंत्र मुलांना देवी सरस्वतीच्या जवळ जाण्यास आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यास मदत करतो. सरस्वती मंत्रामुळे मुलांमध्ये शिकण्याची आणि बौद्धिक वाढीची आवड निर्माण होते, जे खास करून त्यांच्या विद्यार्थी जीवनात आवश्यक असतं. म्हणूनच लहान मुलांनी सरस्वती वंदना तर अवश्य म्हणावी. त्यानंतरचा मंत्र म्हणजे महालक्ष्मी मंत्र. मंत्र असा आहे: नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. संपत्ती आणि यशाच्या देवीला समर्पित असणारा हा मंत्र माता महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देतो. देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धी देणारी देवता आहे. पैसे कमवावेत पण चांगल्या मार्गाने, याची शिकवण या मंत्रातून मिळते. हा संस्कार बालवयातच होणं आवश्यक आहे, जेणेकरून मोठेपणी लक्ष्मीचा आदर ते करू शकतील. ती लक्ष्मी कोणत्याही स्वरूपात आली तरी तिचा उचित सन्मान करतील, जसं की गृहलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, धनलक्ष्मी या प्रकारे. त्यानंतर गणपतीचा मंत्र आहे गणेश मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा मंत्र तुम्ही अनेक वेळी कार्य सुरू करताना ऐकला असेल. बालपणी हा मंत्र शिकवला जाणं आवश्यक आहे. बालपणी खरं तर हा पहिला श्लोक असावा जो लहान मुलांना शिकवावा, कारण तो विघ्नहर्ता आहे. आपल्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर करतो. हा विश्वास बालवयातच जागरूक झाला पाहिजे. बाप्पाशी त्यांचं नातं घनिष्ठ तयार झालं पाहिजे, कारण गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे. त्याच्या ठाई कोटी कोटी सूर्यांचं तेज आहे आणि सर्व कार्य मंगल करणारी देवता आहे. त्यानंतरचा मंत्र म्हणजे हरे कृष्ण हरे राम. हा कृष्ण मंत्र आहे. एक साधा मंत्र ज्याचा दिवसाच्या कोणत्याही वेळेला जप केला जाऊ शकतो. हा मंत्र खरोखर शक्तिशाली आहे आणि तो मुलांना लवकर शिकवला पाहिजे. राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे रोज स्मरण होणे आवश्यक आहे. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार महत्वाचा. त्यानंतर महादेवांचा रुद्रमंत्र. ओम नमो भगवते रुद्राय. ओमच्या जपाने सुरू होणारा हा शक्तिशाली मंत्र जीवा शिवाचे नाते जोडणारा आहे. शिवाच्या रूपाच्या जवळ नेण्यास मदत करतो. भगवान शिव मुलांना अधिक प्रबळ इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा, सामर्थ्य सगळंच प्रदान करतात. आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीतून चांगलं काय, वाईट काय याची ओळख करायला मदत करतात. अनेक वाईट शक्तींपासून त्यांचं रक्षण या श्लोकामुळे होतं. मित्रांनो, हे होते ते 10 श्लोक. अगदी 10 श्लोक तुम्हाला तुमच्या मुलांना म्हणायला नाही लावता आले तरी यातला कमीत कमी 1 श्लोक तरी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा आणि नियमित तो त्याच्याकडून म्हणून घेत जा. नक्कीच तुमच्या मुलामध्ये होणारा बदल तुम्हाला जाणवून येईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.